श्री स्वामी समर्थ. मंडळी, दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांनी बनलेला आहे. अत्री ऋषींचा पुत्र म्हणून दत्तात्रेय असे नाव प्रसिद्ध आहे. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ते सुमारे 1200 वर्षापासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दत्त महाराजांबद्दलची एक पौराणिक कथा ऐकणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करण्यासाठी अंगिरस, अत्री, क्रतू, पुलत्स्य, पुलह, मरीची आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. या सप्तर्षींपैकी एक असलेले अत्री ऋषी यांच्या पत्नीचे नाव अनुसया होते. अनुसया या श्रेष्ठ पतिव्रता होत्या. पौराणिक कथेनुसार एकदा नारद मुनींनी अत्री ऋषींच्या पत्नी अनुसया यांच्या पतिव्रता धर्माची प्रशंसा केली. त्यावेळी माता सती, देवी लक्ष्मी आणि माता सरस्वतीही तेथे उपस्थित होत्या. नारद मुनी तेथून गेल्यावर तिन्ही देवींनी अनुसया मातेच्या पतिव्रता धर्म तोडण्यासाठीची चर्चा केली व आपले पतिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना अनुसया मातेच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यास सांगितले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी या देवींची विनंती ऐकली व अनुसया मातेची पतिव्रतेची परीक्षा घेण्यास तयार झाले. त्यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला व तिघेजण अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते व अनुसया माता एकट्याच आश्रमात होत्या. त्या ब्राह्मणांनी अनुसया मातेला हाक मारली, माते, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. आम्ही असे ऐकले आहे की इथे इच्छा भोजन दिले जाते. आम्ही मोठ्या आशेने येथे आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही येथून जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून आनंद झालेल्या अनुसया मातेने त्यांचे स्वागत केले आणि पाय धुतले. त्या भिक्षेकरींना स्नान करण्याची विनंती केली. तेव्हा ते 3 भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. तेव्हा अनुसया मातेने त्यांना बसायला पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढायला सुरुवात केली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकली आहे. त्यामुळे अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ. त्या भिक्षुकांचे शब्द ऐकून अनुसया माता आश्चर्यचकित झाल्या. त्या परमज्ञानी सती, साध्वी होत्या व त्यांनी ओळखले की हे साधे भिक्षुक नाहीत, तर साक्षात देवच आपली परीक्षा घेण्यास आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात विचार आला की जर हे भिक्षुक तसेच परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल आणि जर यांना विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. असा विचार करून त्या तथास्तु म्हणून आत गेल्या. त्यांनी आपल्या पतीचे स्मरण केले, मनात पतीची पूजा केली व तीर्थाचे भांडे घेऊन बाहेर आल्या. त्यांनी ते तीर्थ त्या 3 भिक्षुकांवर शिंपडले. तेवढ्यात त्या भिक्षुकांची 3 लहान व तेजस्वी बालके बनली. मग अनुसया मातेने त्यांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाईगीत गाऊ लागली. ती 3 बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. हे पाहून अनुसया मातेला पान्हा फुटला व एक बालकाला स्तनपान करून शांत करून पाळण्यात झोपविले. जेव्हा अत्री ऋषी अनुष्ठान करून आश्रमात परत आले तेव्हा लहान बालकांना पाळण्यात बघून ते आश्चर्यचकित झाले. अनुसया मातेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. तेव्हा अत्री ऋषींना अंतर्ज्ञानाने कळले की ही 3 बालके कोणी नसून साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती आहेत. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रकटले व त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा अनुसया मातेने अत्री ऋषींना पुत्र मागून घ्यावे असे सांगितले. तेव्हा अत्री ऋषी देवांना म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात, आता पुत्र रूपाने इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाले, श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले.
काही दिवसांनी चंद्र व दुर्वास तपास निघाले व दत्तास त्रिमूर्ती समजावे असे सांगितले. त्रिमूर्ती दत्त आईवडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि महेशांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. त्यामुळे दत्त हे विष्णूंचे अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिले. तर ही होती दत्त महाराजांसंबंधीची एक पौराणिक कथा. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.